राजेशजी, आता झाली ना मामाची तब्येत चांगली? मला वाटते आता न्या लागेल का त्याला दवाखान्यात अजून, का गरज नाही आहे? सांगितलं नाही डॉक्टर नाना लागते म्हणून. औषध गोळ्या चालू ठेवा म्हणे बस. बाकी काही बोलले नाही. आता होत नाही म्हणे असं काही. असं म्हटलं ते हे थोडंसं झालं म्हणे. अटॅकचा झटका नाही म्हणे ह्या. थोडंसं हे झालं होतं म्हणे. बरं झालं बा धोका टळला, नाही तर आम्हाला ते एवढा जीव धक धक करे. मी म्हटलं मामाजीने काय होते ना काय नाही. हा, एक तर कोणी मामाजी बिचारे कोणाच्या लेण्या देण्यात राहत नाही. आम्हाला म्हणजे सगळ्यात चांगले मामाजीच वाटते घरात. हो तर आहेच ना बाबा चांगले मग. म्हणून बाबासाठी सगळे धावते का नाही. भाऊजीने सांगितलं तुम्ही? भाऊजीने तर माहितीच नाही याच्यातलं काही. ते गेले तर जरासा फोन नाही काही नाही. एखादा फोन दिन तर करायला लागत होता त्याला. अरे तो राहिले त्याच्या टेन्शनमध्ये. कुठं त्याला फोन करत बसतं. घरी आल्यावर माहीत होतेच. काय आपण स्वतःहून सांगून त्याला फोन करत बसाव. वहिनीनं तरी सांगितलं काय त्याला. हा, आणि मग आपणच फालतूचं हे करावं. तू सांग आता घरी आल्यावर होईना जे होईन ते. आणि आम्ही होतो ना दोघं जण. मग दोन भाऊ असल्यावर तिसऱ्या भावाची काय गरज आहे. तो त्याच्या कामी गेला. मग राजेची चाल ना मग आता शिगावले. झाली का खरी मामाची तब्येत चांगली? बहेड काय मोहिनी तू. बाबा जमते बेडवरच आहे. आणि तू शेगावली त्याची गोष्ट करून राहिली. काय म्हणून आपण काही एवढेच जण गेलो असतो काय बाबाला नेलं असतं ना. मग आता बाबाची तब्येत अशी आहे आपण कसं जाऊ. काय म्हणून म्हणून पाय म्हणून इथं बिमार पडले आहे म्हणून आई काय म्हणून इथं म्हणून बिमार पडले म्हणून बाबा. आणि येईल फिरणं दिसून राहिलं म्हणून. मामाजीला घेऊन जाऊ ना, एवढी काही दगदग नाही होत काही. दगदग नाही होत. गर्दी थोडी राहते काय. एवढ्या गर्दी धक्का बुक्की. हा, बाबाला सहन होऊन राहिलं काय आता. हा, नॉर्मल जर झाले तर मग टेन्शन नाही आहे. आता आपलं ठरलंच होतं ना जायचं. पण आता काय करा बाबाची तब्येत अशी होऊन गेली तर मग हे काय की. म्हणजे मग ज्ञान नाही तुम्ही आता मला आहे ना. मग आता ठीक आहे, बाकीचे नाही येत तर तुम्ही तर मला घेऊन जा. मला मग पाहायला भेटणार नाही ना. कोण नाही पाहायला भेटन. डिलिव्हरी होईल म्हणूनच ना. मग डिलिव्हरी होईल तर लेकराला घेऊन जाऊ दर्शनासाठी. पाया पडायला तिथं. आता बरं वाटते काय ते दुखण्या सुकण्यात कोणाचे आपण जा कुठं. काय म्हणतील घरातले लोक. निदान आपला नाही तर त्याचा तर विचार करायला लागते. बस विचार विचार विचार, तुम्हाला तर सारा गावाचा विचार आहे. लोक नाही करत तुमचा विचार, पण तुम्ही करत जा सगळेचा विचार. मोहिनी घर हे घर असून आपण एकत्र कुटुंबात राहतो म्हटलं. आपल्याला सगळ्याचा विचार करूनच चाला लागते. मग बाकीचे करते काय आपला विचार? फक्त आपणच करावं काय सगळेचा विचार? बाकीचे म्हणजे कोण. तू सांग मला. आता आपला विचार म्हणजे मामाजीचा आता चल बाबाची तब्येत खराब आहे. तर कोणी चाललं काय कुठं सांग. कोणी कुठं जायचं तर सोड. घरात काही नवीन बनवून सुद्धा नाही राहिले म्हटलं. अजून काय हे केलं पाहिजे त्यानं. गोष्ट काढली बाकीच्या ना का जायचं आहे म्हणून. ही गोष्ट फक्त तूच काढून राहिली. ती आता माझ्यासमोर काढली. तिकडे काढजू नको आईच्या समोर. सुमित गिमीच्या कोणाच्या समोर काढजू नको. नाही तर कसं होईल का इले म्हणून फिरणं दिसून राहिलं. सासऱ्याची तब्येत खराब आहे हे नाही दिसून राहिलं म्हणून. तू आई बाबा आले पण भेटायला मोहिनी. चांगलं वाटलं. म्हणजे बाबालाही चांगलं वाटलं आईलाही चांगलं वाटलं. आणि मलाही चांगलं वाटलं. तर पाय बा त्याला जसं माहीत झालं तसंच आले म्हटलं ते पाहिले. पण त्याला कोण सांगितलं. अगं तुम्ही सगळे गेल्यावर मायाचा फोन आला होता. म्हणे कसं आहे बाई काय आहे असं सहज आला होता. तर मग मी बोलली बोलली तर मग मी होती गडबडीत. म्हटलं आई मी काही बोलत नाही म्हटलं, सध्या फोन ठेवतो म्हटलं. काऊन बाई म्हणे काय झालं म्हणे. तर ते तिला असं वाटलं का माझ्याच काही दुखून राहिलं काय. तर मी म्हटलं नाही म्हटलं मामाजीला असं असं झालं म्हटलं. ते म्हणे हो काय म्हणे. बरं बरं म्हणे कुठं नेलं काय नेलं असं म्हणे. मग ते दवाखान्यातच आले असते. पण मग आम्ही घरी घेऊन आलो कोणी मग फोन आला होता जुईचा. ताई कशी आहे तब्येत काय आहे म्हणे कुठं आहे म्हणे. म्हटलं घरीच आहे म्हटलं. आणलं म्हटलं दवाखान्यातून. म्हणून आले असं मग ते भेटीले मला माहित नाही मग येऊन राहिले म्हणून. आले ना चालले गेले राहा म्हटलं तर राहिले असतं रातभर थोडंसं बरं वाटलं असतं. बाबा आता त्याची सून पोरग नोकरीवर जाते ना. मग कशी राहीन ती. आता एकटी असते आई तर राहून गेली असते, पण बाबाही होते ना सोबत. राजीची मला सेफ आणून द्या ना हो. माझं मन भल्लं करून राहिलं. तुम्ही कधी कोणतेच फळं नाही आणून राहिले आता एवढ्यात. मला फळं खायचे आहे ना. मग तर मला खाताच नाही येत मग तिकडे डिलिव्हरी झाली म्हणजे काही दिवस. आता सेफ पाहिजे काय तुले. आता कुठं जाऊ मी आणाले. आता भेटते काय वेळेवरच्या वेळेवरच. तू म्हणशील तेव्हा. आता जाईन दुपारी दुपारी आणन 5 वाजता. 5 वाजता मग दुकानं लागते का नाही तेव्हा जाईन मार्केटात आणि आणून देईन. आता नको मागू पा कोणी वेगळेच काही नको मागत जाऊ. घरी आहे बाकीचं काही खायचं ते खाऊन घे. त्या दिवशी आणले होते 1-2 किलो सेफ. तर सरले काय ते. बापा मी एकटीच खातो काय? वैशाली ताई बी खाते, परी बी खाऊन घेते, आत्याबाई बी खाऊन घेते. सगळेच खाऊन घेते, मी एकटीच नाही खात. तर तुला नाही समजत काय. आपण आपलं बरोबर ठेवावं म्हणून. हा, तेले लागते तर आणून ते. वेळेवेळेवर मी कुठून आणून देणार आहे तुले. तुला समजायला पाहिजे का आपण बरोबर ठेवावं म्हणून आपल्यासाठी वाचवून. आपलं मन कधी जाते बा कायच्यात. अहो वैशाली ताईचं कसं आहे, कोणी आलं ना त्याला कापून देऊन देते मग ते फळं. हा त्याला मी म्हटलं त्या दिवशी. म्हटलं तर मग रागही येते. हा का मी म्हटलं राजेशजीने आणलं माझ्यासाठी आणलं म्हटलं. मी मन कधी काही खायला करते म्हटलं. तर तुम्ही म्हटलं असं कोणालाही देता म्हटलं. तर म्हणे आता म्हणे बाई कोणी आलं म्हणजे द्यास लागते म्हणे. म्हटलं असं कसं द्या लागते म्हटलं, पोहे करून द्या काही करून द्या. हेच खायला देता म्हटलं तुम्ही एवढे महागाचे फळं म्हटलं. असं नाही करायला पाहिजे. तुला माहिती आहे का किती महाग आहे तर. 100 रुपयाचे एकच पाव होते म्हटलं. एक पाव देतेच किती, एक नाही तर 2. लहान लहान एवढूशे. मग तू सांग मले 1 किलो जर आणलं गेलं 200-250 रुपयाचे होते. तुम्ही जर एवढे महागाचे फळं कोणाला बाहेरल्या लोकांना देऊन राहिले असेल तर मग कसं जमणार आहे. माझ्याजवळ एवढा वेळ असते काय. मी काय करू आता. तेव्हा तर फ्रीजमध्येच लागते फळं. फ्रीजमध्ये ठेवल्यावर कोणी खाईन नाही खाईन याची गॅरंटी असते काय. मग असं करा ना, मला एखादा लहानसा फ्रीज आणून द्या ना इकडे खोलीत.
त्याच्यात मी ठेवत जाईन मायवाला. असं आता बघतात तुझ्यासाठी फ्रीज आणू इथं ठेवाले, अजून घरात बवाल होऊन जाईल म्हटलं. म्हणून बायकोसाठी स्वतः अलग फ्रीज आणला म्हणून यानं माहित नाही होत काय, दिसत नाही खोलीत येत नाही आपल्या कोणी. हा आणला म्हणा मग. आणला म्हणजे तिला तिचं सामान ठेवायचं असते म्हणा. तुम्ही सारं खाऊन घेता म्हणा तिकडे ठेवलं म्हणजे. मग म्हणून आणला म्हणा, म्हणता नाही येत काय. पहिन मग मी मला टाइम भेटला म्हणजे आणून देईन. पण मला आज सेफ पाहिजे, मला सेफ खायचे आहे आज. पहिन ना तर 5 वाजता जाईन मी, भेटले म्हणजे आणून देईन एखादा किलो. पण आता इकडेच ठेवजो खोलीत, काय आता तिकडे ठेवजो नको. आणि मग इकडे डोकं पागल करजो नको. तू एका दिवसात एक खातं तर तुला 4 दिवस पुरते ना ते. मी 1-2 किलो आणले ना तर 4 दिवस 5 दिवस पुरवतो. पण माहित आहे वैशाली ते काय करते, तिकडे असलं तर एक खाऊन घेते, एखादं मी घेऊन घेतो. आणि चला आत्या बहिणं परीनं हे खाते, खायच्याबद्दल म्हणतच नाही. पण मग बाहेरचे कोणी आलं तर तेही देऊन देते. स्वतःला आणा नाही लागत का नाही, आणा लागलं असतं तर माहीत पडलं असतं. मग का कसं वाटा लागते म्हणून लोकाईले. दादा तर कधी आणतच नाही ह्या वस्तू अशा. तो पैसा किती काही येईन त्याले, पण तो भाजीपाला झालं, बाजार झालं, फळं झालं, किराणा झालं, हे सामान कधीच नाही आणून पाहत. मायचं बजेट कमी पडून राहिलं आता, एवढा पगार असून. घरातही खर्चाले देणं, तुझ्या दवाखान्यालाही लावणं, तुझ्या औषध पाणी करणं, कपडे लत्ते हे ते सगळं करणं, मलाच तर कमी पडून राहिलं आता. आणि आता डिलिव्हरीला पैसा लागून अजून. काऊन हो राजेशजी, काऊन बजेट कमी पडून राहिलं तुमचं? मग तुम्ही सांगा मला, घरात मग बाकीचेही मागायला लावणार. हा ते तुम्ही बापूजी देत नाही, भाऊजी देत नाही, किराणा विराण्याला कायच पैसे नाही देत ते घरात, तर सारे पैसे तुमचेच असते. काय करता आता, पहिल्यापासून मीच देत आलो. पहिले दादा इथं राहायच नाही, आणि सुमित नोकरी लागायचीच होती. आणि लागली तरी तो सासऱ्याच्या घरी चालला गेला तिकडे. मग राहिलं कोण, मीच होतो एक उरलो. किराणाही मलाच करायला लागे आणि सारं मलाच करायला लागे. तेव्हापासून मीच घर चालवून राहिलो एवढ्या वर्षापासून. हो तर आता बंद करा, आता बिलकुल बंद करा. आता सरळ म्हणा एवढे वर्ष मी घर चालवलं, मी आता चालवत नाही. बाकीचे पाच बसा. आता सुमितच्या मागं आहे काय काही? ना डिलिव्हरी नाही, ना लेकरू आहे, काहीच नाही त्याच्या मागं खर्च. हा फक्त का बायकोच्या स्वर उडवत राहीन काय तो पैसा? तर सुमितले म्हणायला लावा आता, नाही तर भाऊजीले म्हणायला लावा. चला आता भाऊजीने गाडीचे पैसे भरले, आता तुम्हाला गाडीची किस्त येईन, घरातल्या किराणा येईन, लेकराचं येईन. काय काय करा मग तुम्ही? टेन्शन आता डोकं पागल व्हायची वेळ येऊन गेली आहे माई. तिकडे बॉस तर बॉस पागल करते, मन तर करते कधी कधी का नोकरी सोडूनच द्यावी. नोकरी नका सोडू. नोकरी जर सोडली तर आपण कसं करावं मग? काय करायचं आहे, करून कास्तकारी. कास्तकारी ते काही कमी आहे काय? एवढं आहे का, लावा लागते पहिले तिले, मग देते ते आपल्याला. हा कधी काय भेटन कधी नाही भेटन गॅरंटी नसते, वेळेवर काहीच भेटत नाही. कास्तकार माणसाचं हेच राहते, आलं तर भक्कड पैसा राहते, नाही तर काहीच नाही राहत. हो तर आता पैसा वाचवून ठेवा ना मग. तुम्हाला मी किती दिवसाची म्हणतो हो? स्वतःच्या बायकोवर भरोसा नाही आहे तुम्हाला? बरोबर स्वतःच्या भावावर मायवर सगळ्यावर भरोसा आहे. एवढ्या दिवसाचे मायजवळ पैसे देऊन राहिले तर मायने वाचवले तुमचे काही पैसे? तिने मी एफडी काढून दिली ना, ते मॅच काढून दिली. हा आता म्हणते ते माहीत होय म्हणते, मॅच भरले म्हणते पैसे. आता तू सांग मला, मीच पैसे देव त्याच्यातून ते भरे. मग आता तिचीच झाली काय? अरे बाई तिला म्हटलं होतं आई एफडी काढून घे. हा काढून दिली तिले, सगळं केलं. तू पैसे टाकत जाय म्हटलं, आता मी देतो दर महिन्याची. तर आता ते सप्पा म्हणजे माहीत होय म्हणते. मग काय म्हणू आता मी तिले, काय भांडू काय तेवढ्यासाठी? असं आहे, मायनं अशी धोकेबाजी केली तर चालते तुम्हाला, पण बायकोनं जर केली तर नाही चालत. वास्तविक पाहता मी 2 रुपयाचा घोड करत नाही, ना स्वतःच्या मायबापाला नेऊन देत, ना स्वतः खर्च करत, काहीच नाही करत बरं. तरी तुम्हाला मायावर भरोसा नाही आहे म्हटलं. नाही आता करायला लागेल ना, काही ना काही तर करावंच लागेल आता. आता एक काम कर, माझ्याजवळ आता 2 लाख रुपये आहे सध्या, ते तर माझ्या बँकेतच आहे. पण घरी पैसे आहे, तर ते पैसे आता तू सांभाळून ठेव. आता पाहिलं मॅम, बाकीच्यावर भरोसा करून पाहिला, आता तुझ्यावरही भरोसा करून पाहतो. तू आता जमवतो, खर्च करतो, काय करतो काय नाही, पाय आता. राजेशजी मी म्हणतो तसं तसं जर चालाल ना तुम्ही, तर म्हटलं आपल्याजवळ पैसा भरपूर राहते म्हटलं. तुम्ही तसं चालतच नाही माझ्या मनानं. आता ते कसे त्याच्या बायकोच्या मनानं बरोबर चालते, तुम्ही चालतच नाही. तर घरातली बाई म्हटलं माणसाला मागं नाही आणत, समोर न्यायचा प्रयत्न करते. पण माणसाला असं वाटते का जे घरातले आहे त्याचे तेच आपले आहे फक्त. हा मग हिला कायसाठी आणते काय माहित, फक्त काय कामं करायला आणते काय तर. अरे ते कसं आहे, आतापर्यंत देत आलो, आता एक आहे की नाही म्हणाली चांगलं वाटत नाही. नाही काही नाही म्हणा लागते राजेशजी, तुम्हाला असं समजतच नाही. डायरेक्ट नाही म्हणा लागत, म्हणा लागते का पगारच तर नाही झाला या महिन्याचा. आता सुमित असं कर, तू देऊन दे बरं 20,000 रुपये आले. तू देत जाय आता 2-4-6 महिने तू दे. आतापर्यंत तुम्ही दिले बा. माय मग आता डिलिव्हरी आहे म्हणा, तर मला पैसे जमा करायला लागते, तर पगार काही भेटला नाही म्हणा. आता दे म्हणा, तू माहीत पडते तो देते नाही देत काय करते. तर मग असंच जर असं चालू राहिलं तर काही नाही एकत्र राहत बसू आपण. आपण नाही लागून जाऊ काय, आपलं आपल्याला करता नाही येत काय मग? बहेड आहे की तू आता, बाबाची अशी कंडिशन आहे, अशा कंडिशन मध्ये अलग व्हायच्या गोष्टी करतो काय? मी कायले गोष्ट करतो अलग व्हायची? मी अलग व्हायसाठी नाही म्हणून बापा. मग लेकरू कोण सांभाळ? आता पैसे जोडत देणार आहे मी लेकराला सांभाळायला. आई लेकरू नाही सांभाळत जास्त, पैसा नाही तर तू तुला सांभाळायला लागत जाईल. अशा कशाने सांभाळत? त्याच्याच पोराचं पोर वेळेस बरोबर सांभाळायला लागते त्याला. बसा तुम्ही, मी जातो जरा किचन मध्ये, पाहतो फ्रीज मध्ये आहे काय तर काही. एखादं कोणतं फळगीड असेल तर खातो. मला आता भूक लागल्यासारखी होऊन राहिली, दुसरं काही खाऊ नाही वाटून राहिलं मला. एखादं फळ खातो म्हटलं. काही जरी ठेवलं ना तर राहतच नाही त्याच्यात. परी काय करते, तिच्या तिथंच घेते, दूध करते आणि अशी खाऊन घेते तिथंच उभ्या राहिल्या. हा
म्हणजे त्याला ही समजत नाही का बा आणलं कोणासाठी आणलं. त्याच्यासाठी आणलं घरात तर आपल्यासाठीच आणलं बा. खाऊन घेते. आणि कधी कधी तुम्ही खाजीच राहतो तर संपूनही जाते सगळं. मग असा राग येते का भल्लंच बोलावंच बा आता येईल. जाऊ दे आता, खायच्या वस्तूसाठी काय बोलत बसतो. जाय. काय आता असं एखादं तर खाऊन घे, नसन तर मग राहू दे, मी आणून देईन मग दुपारी. हा राजेजी ठीक आहे, बसा तुम्ही. नाही, मलाही आता जरासं बायकोच्या मनानं ऐकणं शिकायला पण एवढी काही बाहेर नाही आहे मोहिनी. सांगते, मला सल्ला चांगलाच देते, पण मी ऐकत नाही ना तिचं कधीच. तिचं ऐकलं असतं ना तर आतापर्यंत माझ्यावर कितीकच पैसा राहिला असता. हा, दादानं काय आता इनमिन मला वाटते 1 लाख का काही भरले वाटते गाडीचे. मग त्याच्यावरचा एवढा मोठा पैसा कुठे गेला? तो तर बरोबर पैसा जमा करून राहिलाय. तुम्ही काही आपले पैसे जमा करून घेते, त्याला कोणते शौक पाणी नाही आहे. हा, आणि बायकोचं पुरं करते. मी तर ना बायकोचं पुरं करत ना स्वतःसाठी जमा करून राहिलो. फक्त घरातच चालला माझा पैसा सारा. हा, अंदा ते काही लागलं तर मला सांगायला लावते आई. येईल नाही म्हणत कधी. आई कशी असली पाहिजे का 2 पोराचं भलं चाहते ना महेश नाही चाहत. म्हणूनच म्हणते काही काही लोक म्हणते मायबापाली काही सगळ्या लेकराचा लोभ असते असं नसते म्हणते. त्याच्यातल्या काहीच लेकराचा लोभ असते आणि कोणाचा नसतेच म्हणते एखाद्याचा. काही काम आला का पटकन राजेश राजेश करते. हा, काही ख्याचा टाईम आला का बरोबर सुमित सुमित करते. मी आता मोहिनीच्याच मनानं ऐकतो शिकतो, माहीत पडते. हो, कोण कसं वागते आता हेच माहीत पडते मला. आता फक्त बाबाची तब्येत चांगली होऊ देतो. कसं आहे आता, बाबाची तब्येत बरी नाही तर असं बोलता येत नाही, चांगलंही वाटत नाही बोलायला. काय बा, मग इकडे बाबाची तब्येत खराब आहे, इकडे पोराले बोलणं सुचून राहिलं, पैसा दिसून राहिला. बाबाला तर लावतोच, असं नाही का पैसे नाही म्हणून माझ्याजवळ. बाबाले गरज पडली तर मी लावतोच पैसा. पण बाकीचंही मला हुशारीत राहायला लागणार जरा असं. काय म्हणता वैशाली ताई? काहीच नाही म्हणत व. मी म्हटलं झालं काय म्हटलं नाश्त्याचं? काय बनवलं नाश्त्याले? मी पराठे बनवले बा आता आलूचे पराठे. मी म्हटलं सगळेच जण खाते म्हटलं तर करून घ्या म्हटलं. मग त्याच्यासोबत काय बनवलं हो वरतं? का बस आलूचे पराठेच बनवले फक्त? काही ना काही लागते ना त्याला. टमाटरची चटणी किती कोणी बनवली त्याच्यासोबत? टमाटरची चटणी नसते खात त्याच्यासोबत. सॉस आहे ना सॉस. सॉस खायचं ना, टोमॅटो सॉस नाही येत का ते खायचं, ते आहे ना आपल्याजवळ. बस थोडं थोडं ते देऊन द्यायचं सगळ्यांना, सर्वजण खाऊन घेते त्याच्यासोबत. अहो नाही, आपल्या घरात सॉस नाही खात कोणी, ते आवडत नाही त्याला. ताजी त्याची टमाट्याची चटणी सापडते त्याला त्याच्यासोबत. नाही तर मग दही. दही आहे का घरी? दही असून ते एका वाटीत सगळ्याला साखर टाकून देऊन दे. नाही दही नाही आहे ना. दही होतं पण काल आपण ते रायता बनवला ना तर संपून गेलं. अरे हो, रायता बनवला काल, बरोबर आहे. पण वैशाली ताई, टमाटर पण संपले घरचे आणि तेल पण संपलं, साखर पण संपली. सामानच तर संपत आलंय सगळं. आता महिना संपला ना तर सगळं सामान संपत आलंय. मग आता कशात बनवणार आहे मी पण? म्हणजे तेलाचा डब्बा गिब्बा सगळं संपलं काय? साखरही संपली सगळी आहे ना? म्हणजे सगळं खालीच झालं का व? हो, सगळं खाली झालं. काहीच नाही आता. थोडं थोडं आहे फक्त, एक एक दोन दोन वेळचं चालते. बस एवढं सामान आहे आता घरात. मग आणा लागन आता सामान. लिस्ट बनवा लागन. लिस्ट बनवून घेतं काय 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 पाहिजे आता तू किचन मध्ये वापरून राहिली कणी. तुला माहिती आहे काय काय लागते तर लिहून घे ना, एक चिठ्ठी करून घे तयार. कशाला चिठ्ठी करायला गरज आहे? भाऊजी आणतात ना किराणा, भाऊजींनाच माहिती आहे काय काय आणायचं ते बरोबर आणतात. बरोबर महिनाभर चाललं जाते ते. कोण, राजेश बापूजी ना? हो, तेच आणते दर महिन्यात. राजेश बापूजी जवळ आणूनच ठेवला येईल ना. आत्याबाईला सांगावं लागेल. आत्याबाई मग भाऊजींना सांगते. मग राजेश भाऊजी आणते मग सर्व किराणा, कारण त्यांच्याचकडे आहे ना किराणा. ते आणतात बरोबर. सुमित बापूजीला आणायला लावून आता या महिन्यात किराणा आणायला लावून देईल. पण मोहिनी ताई, भाऊजींकडेच आहे ना किराणा, राजेश भाऊजींकडे. मग हे कसे आणतील? आणि दर महिन्यात तर तेच आणतात आणि व्यवस्थित पण आणतात सर्व. भाऊजीच्या इकडे नाही आहे किराणा. आता कोणी आणतच नाही, कोणी घरीच नाही राहे म्हणून आणते. पण आता सगळेच काम आहे आणणं. हो, पण नेहमी तेच आणतात ना. मग त्यांना सांगावं लागेल ना किराणा आणायला. तसं तुम्ही आत्याबाईला सांगते आणि त्यानंतर मग बघते त्या काय म्हणतात ते सांगतेच मग भाऊजींना की घेऊन या म्हणून. आत्याबाई म्हणू का कोणी म्हणू, आता ते नाही आणत या महिन्यात किराणा. आता या महिन्यात आणायला सुमित बापूजीले. हा, त्याचे पैसे नाही आता या महिन्यात. या महिन्याचा पगार भेटायचाच आहे त्याचा. आमच्याकडे थोडी नाही किराणा, तुमच्याचकडे आहे ना. मग तुम्हीच आणणार ना. आमच्याकडे आहे म्हणजे आम्हीच खातो काय फक्त दोघं जण किराणा? बाकीचे घरातले काय हवाच खाते काय? यायच्या इकडे आहे, तुमच्या इकडे आहे, तुमच्या इकडे आहे, तुमच्या इकडे आहे तर काय आम्ही काय ठेका घेतला की किराणा आणायचा दर महिन्याचा? कधी कधी स्वतः आणून पाहा लागते एखाद्या वेळेस किती पैसे जाते काय जाते माहित पडते. आपला एवढा मोठा परिवार आहे, आपल्याला थोडंसं लागते काय खायला? हा, महिना दोन महिन्याचा किराणा आणते म्हटलं ते. आता नाही आहे त्याच्याजवळ पैसे. मग आता सुमित बापूजीला आणायला लावणं. त्याच्या मग कोणतं काम आहे आता? यायच्या मग आता डिलिव्हरीचंही काम आलाय. बापा, अशी कशी बोलतो मोहिनी तू? ठेका घेतला काय आम्ही? घर आहे ना आपलं. आपल्या घरासाठी कोणी ठेका घेत असते काय? आपल्या घरात करायचं कर्तव्यच असते एकामेकाचं. हो वैशाली ताई, बरोबर आहे, तुमचं कर्तव्यच असते. पण एकाच भावाचं नसते. तिघं भाऊ आहे ना तर तिन्ही भावाचं सारखं कर्तव्य असते. काही एकाच असते. कुठे काही धावपळ करायची असली तर राजेशजी, काही किराणा आणायचा असला तर राजेशजी. हा, बायकोसाठी काही प्रायव्हसीच नाही त्या माणसाले. फक्त काय म्हणते तर घरातल्या लोकांसाठी काही करायचं असलं तर फक्त एकच पोरग. मग 3 पोरं कायसाठी आहे? मग एकानं सांभाळायला पाहिजे सगळं. घ्यायच्या वेळेस तर प्रॉपर्टी तिघ जण सारखीच घेईन ना. काही एकच पोराला जास्त देऊन देईन काही येईल?
तर नाही बा त्या लयच केलं, त्या सगळं चालवलं, तर असं कर, हे तू घेऊन घे. किती वर्ष झाले हा? बरं अगोदरचं तर सोडा, पण आपले लग्न झाले तेव्हापासून कोण आणून राहिलं किराणा? तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे. हो तर बापूजी सांगून राहिले म्हणूनच म्हणून राहिलो कधी आपण का बापूजी आणते तर म्हणूनच आपण म्हणून राहिलो का नाही ते आणते ते आणते. हा मग आता जो आणते तोच आणणार नेहमीच. असं कुठे लिहिलं आहे का ते एकानं आणलं ते एकानंच आणलं पाहिजे? ते काय काय वरतून काय अग्रीमेंट साईन करून आले आहे काय? का नाही बा तुला चांगला लागेल किराणा तर तुझं आणजो आयुष्यभर म्हणून. ते भाऊजी कुठं गावात आहे तर मग आता? वैशाली ताई भाऊजी गावात नसते, पण पैसे तर असते ना. असं आहे का पैसे नसते म्हणून? का फक्त स्वतःचं सगळं जपून ठेवायचं आणि दुसऱ्याचाच खर्च करायचं? नाही हो परी. तुम्ही का बिना पैशाच आहे का? एवढा मोठा पगार येते, त्या नवरा बॉस बनला, सगळ्यात जास्त तर तुमचेच दोघीचे नवरे पैसे कमावते माझ्या नवऱ्यापेक्षा, तरी घर माझ्याच नवरा चालवते. काहून काय यालाच जास्त झोंबाई घराची? बाकीच्या दोघांना तर बस एक घराच्या बाहेरच राहते आणि एकाला काही घेणं देणंच नाही बायकोशिवाय कोणाचं. आणि हे आहे ते याला बायकोचं काही घेणं देणं घरातच आहे सारं. या महिन्यापासून सरळ सरळ तय झालं, एका महिन्यात एका भावाला किराणा आणायचा आणि हे आता 6 महिन्यात किराणा आणत नाही. तुम्ही दोघं जण आलटून पलटून आणत जा. एवढे दिवस झाले आणले नाही तुम्ही, कधीच कोणी आणलं नाही. कधी कोणी सामान आणून पाहत नाही, कधी कोणते फ्रूट आणून पाहत नाही. हा फ्रूट आणते हे माझ्यासाठी तर सगळेचे सगळे खाऊन घेता तुम्ही लोक. कोणी आलं त्यालाही देऊन देता. ते काय लोकांसाठी आणते काय? चला बा आता फ्रीजमध्ये ठेवा लागते म्हणून मी तर आणून ठेवतो. सारं लोकांनी देऊन देता. आलं कोणी तर आता मला काय माहित बाई तू अशी बोलशील म्हणून. आता कोणी आलं गेलं तर आता चला बा नाश्ता केल्यापेक्षा एखादं फळ कापाचं देऊन द्यायचं. वैशाली ताई आपण प्रेग्नेंट आहे, तुम्ही खा मी खातो, पण मला सांगा तुम्ही कोणी येणारे जाणारे तुम्ही पोहे करून द्या, उपमा करून द्या. फळं काय देता एवढे महागा मुलाचे? हा बरं दिल्ली तर थोडंसं 2 हे द्यायचे, काही दुसरं द्यायचं. तुम्ही एक एक फळ बंद बंद कापून देता. मग माझ्यासारखी ना काय खाव? तुम्हाला माहिती आहे ना मला फळं पाहिजे. रोज मी फळं आणायला लावतो यायले, पण मला रोजचेच फळं पुरून नाही राहिले. मी 2 खातो, बाकीचे काय बसून जाते. आम्हाला काय माहित बापा तू अशी म्हणशील म्हणून, नाही तर आम्ही खाल्लंही नसतं कोणाला दिलंही नसतं. तुम्हाला खायला मी म्हणूनच नाही राहिली ना. तुम्ही खा ना, तुम्हाला म्हणून तेव्हा पण जा. पण मला सांगा तुम्ही एखाद्याला आणून पाहता का हो तुम्ही? एवढ्या दिवसात आता 9 महिने होऊन राहिले, 8वा महिना लागन मला आता. तुम्ही सांगा एवढ्या दिवसात एखाद्या तरी फळ आणून पाहिलं काय? ना तुम्ही नाही परी ना बाहेर जाता, मस्त बाहेर जाते परी तर गाडीवर रोज जाते नवऱ्यासोबत. एखाद्याला आणते काही तिकून काहीच नाही आणत म्हटलं. आणि आपल्याला जायला भेटत नाही बाहेर, तरी मी माणसाले हे देत राहतो, कोंबे देत राहतो, हे आणा ते आणा ते आणा. मग आणते माणूस, आणते तर सगळीसाठीच आणते. हे तरी एकटेच खाऊन येते तिकडून बाहेरून. काय होय हो वैशाली परी काय झालं? कायसाठी कल्ला करून राहिला हो जोऱ्यानं? इकडे या बरं. ते पण मामाची तब्येत नाही आहे चांगली आणि तिकडे ऐकू चाललं सगळं. काय म्हणून मार कल्ला करून राहिल्या म्हणून सुना म्हणून घरात. कल्ला करून राहिल्या म्हणजे कल्ला नाही करून राहिलो, असं असते. चांगल्यासाठी जर बोललं ना, सारखं बोललं तर कल्लाच होते माणसाचा. नाही तर काहीच नाही होत. चुपचाप जर आणून घेतलं तर मग भल्ला गोड आहे माणूस, आणि नाही केलं तर मग तो झाला बेकार. इकडे यावं कोलाट नाही हो. काय चालू आहे तुमचं तर? मला पण सांगून द्या लागन सुमीजींना की खर्च नका करू म्हणून. हो भाऊजींनी तर हातच काढला आता. ते करते तर या मोहिनीताई तर करून येतात त्यांना. आणि मग आता कोण करणार? वैशाली ताई माहित पडते आता कोण करणार. तर किराणा थोडा लागते का या घरात? 20,000चा किराणा लागते महिन्याचा. हा आणि तरी पण हे असे करतात आता. मी नाही करू देत सुमीजींना. 20,000 रुपये जर महिन्याचे गेले तर आमच्यासाठी काय वाचणार? नाही काही ना काही तर युक्ती लढवावी लागेल, नाही तर मग यांना म्हणावं लागेल. पण मी तर आता वेगळं राहण्याची पण गोष्ट नाही करू शकत. एकत्रच राहू आणि यांचंच खाऊ असंच काहीतरी करावं लागणार. का काय झालं? कायले तिघीच्या तिघी कल्ला करून राहिला मार? हा केवढा आवाज येऊन राहिला इकडे. तुमच्या मामाजीची तब्येत नाही चांगली का? काही नाही समजत नाही काय तुम्हाला? आता बाई किराणा संपला ना घरातला. तेल वगैरे सगळं संपलं. तेल साखर सगळे संपले. आता म्हणजे महिना संपला ना तर सगळं संपलं. तेच सांगत होते मी वैशाली ताईला. तो किराणा संपला तर संपणारच आहे. महिना सरला किराणा सरणार नाही काय? मग 2-3 दिवसा पहिले एखादी लिस्ट करून घ्यायला लागत होती. आता मामाजीची तब्येत नाही चांगली, काही ना काही कोण ना कोणी येत राहते, काही राहते. हा तुम्हाला समजायला पाहिजे. आता तुम्ही लहान आहे का पहिल्यांदाच घरात आले आहे? काय आणा लागते काय नाही आणा लागत. लिस्ट करून घ्यावं आपली, देऊन द्याव. हा राजेशजवळ देऊन कोणी दिली लिस्ट? घेऊन आला असता तो किराणा. राजेशजीच काऊन? सुमितजी काऊन नाही? हा सुमित बापूजी काऊन नाही आणत? राजेशजीनंच ठेका घेतलाय का फक्त एकटेनं किराणा आणायचा? हा काऊन तुम्ही फक्त एकाच पोराचं नाव घेता? 2 पोरं आहे नाही काय तुम्हाला अजून? इस्टेट द्यायच्या वेळेस फक्त एकट्यालाच द्यान काय तुम्ही? तेले दोघाला द्यान नाही काय? हा काही आणायचं असलं का राजेशजी करत राहता. तुम्ही म्हणा ना कसं मितलं सांगतो म्हणून किराणा आणाले. सांगा ना त्याला. आता तोच आणते दर महिन्याचा किराणा. आणत असं आता नाही आणणार याच्यानंतर. आता 6 महिने ते किराणा आणणार नाही त्याच्या पैशानं. आम्हालाही पैसे लागते. आता डिलिव्हरी आहे काही आहे, कोण देणार आहे? मग मागितलं म्हणजे ते 1 रुपया कोणी द्यायला पाहत नाही. गाडीची किस्ताही द्यायच्या मागा आता काही नाही करायला लागत त्याला. सारं त्याच्याच मागं आहे काय? हा यायला मोकाट सोडून दिलं. भाऊजी तिकडे राहते तर काय होते? पैशात राहते ना. मग काऊन नाही मागत त्याला तुम्ही? तुम्हाला मागच्या वेळेसच म्हटलं होतं का तुम्ही 3 पोराला 10,000 रुपये मागत जा. हा दोघाचे खर्च करत जा, एकाचे राहू देत जा. चिल्लर चालर भाजीपाला येते आणाले. 20,000चा किराणा होते तर तुम्ही ते नाही करत. एकाच पोराच्या मागं लागता.
भाजीपालाही तूच आण, किराणाही तूच आण, काही फळं लागले तेही तूच आण. हा, कुठं जा लागलं तेही तूच कर. म्हणजे एकाच पोराचा जीव घेता काय तुम्ही? आता थो पडला बाई लाईना, आणि ह्या राहत नाही मोठा इथं, मग ह्याच राहते ना. तो लाईना पडला तर लहान आहे का तो? खाऊन नाही राहिली ते दोघं नवरा बायको? 2 तोंड आहे ना त्याचे. दिवसभर किचन मध्ये पडली राहते म्हटलं ते परी. आम्हाला तरी उलट्या होते, काही चालते, काही नाही चालत. ते तर दिवसभर चालत राहते. मग तिच्या नवऱ्याला काऊन नाही आणायला लावत तुम्ही? आता तिच्या नवऱ्याला आणायला लावा या महिन्याचा किराणा. राजाजी बिलकुल आणत नाही, त्याच्याजवळ पैसे नाही आहे. त्याला आता डिलिव्हरीसाठी पैसे जमा करावे लागते. हा, एक खडकून आहे म्हटलं त्याच्याजवळ एवढ्या दिवसाचा. तुम्हीच म्हणा उद्या चालून का काय केलं त्या? हा, कायच्यात केला पैसा खर्च? आमच्यासाठी कुठं केला? हो तर 20,000 झाला काय तो कंगाल? 20,000चा किराणा आणून राहिला दर महिन्यात, तर झालाय काय तो कंगाल? बापा 20,000 जर वाचले दर महिन्याचे तर किती रुपये होऊन राहिले आता बाई? विचार करा ना तुम्ही. मोठी हिशोब करायला बसली तू तर आता. आतापर्यंत नाही आला तुला हिशोब. मला सारंच येते आता बाई, पण काय करावं, नवऱ्याने ऐकत ना माय म्हणा ना. यायचे नवरे कशी यायच्या मनाचे आहे, यायच्या हातचे आहे. यायनं म्हटलं असं करा तर असेच करते, पण माय नवरा ऐकत नाही ना. तर तुमच्या हातचा आहे ना. मग आता आणत नाही म्हणते काय तो किराणा? त्याला आवाज दे बरं. ते नाही येत, रिकाम पण नाही त्याला. तब्येत नाही त्याची चांगली. गोडी दिल्ली मध्ये येईल झोपले आहे ते आता. म्हणजे माईकडले येते तर त्याच्यासाठी तुमच्या घरात काहीच नसते. माझे आई बाबा आले तर असं नाही म्हटलं का चहा कर, नाश्ता कर, तसेच चालले गेले का जेवाचं कर, काहीच नाही म्हटलं. आण फक्त काय म्हणते तर किराणा आण, अन भाजीपाला आण, हे आण, ते आण. फक्त हेच ऐकतं याच्या मागं. आता काय आम्ही हात धरून ठेवले होते तुये का करू नको म्हणून? बाई सांगितली, बाईचे पैसे आम्हीच दिले, म्हणजे सारे याचे पैसे आम्हीच द्यावा आता. आता बाई मी तुम्हाला सांगतो, आता येणं काही ठेका घेतला नाही घराचा, आणि ते काही आता आणत नाही. मग कोणीच नका आणू आता, कोणीच नका आणू. आता एक काम करा, सगळ्याच्या सगळ्या अलग निघून जा तुम्ही. आम्ही बुडाबुडी पाहतो आमचं काय करायचं आहे तर. आता बाई काऊन असं बोलता तुम्ही? बापा काय करावं तर ते म्हणते आणत नाही. मग आता कोण आणन? हा, कोण करणार आहे? मग नाही कोणी करत तर मग आता अलग होऊन जा. करा आपापलं सगळेजण. चालते, मला अलग व्हायला तयार आहे मी. मला काही फरक नाही पडत. बापरे, ह्या दोघी अलग झाल्या म्हणजे मी काय करू? मलाच करायला लागेल यायचं सगळ्याचं. करा बापा, आता तुमच्या मताने एका घराचे 17 घरं करा, आणि तुम्हाला जसं पटते तसं करा. राजेश, कुठं गेला होता रे तू? कुठंच नाही गेलो ताई. कोण काय म्हणतं? अरे बाबू, किराणा सरला म्हटलं घरातला. हा, तर आता ही परी म्हणते घरात काहीच नाही म्हणते, तर सामान आणा लागून म्हटलं. आता कसं कोणी येणारे जाणारे राहते, कोणासाठी चहा करा लागते, नाश्ता करा लागते, तर पोहे रवा काय काय आणतो आपण ते सगळं घेऊन ये म्हटलं किराणा. तुझी बायको तर भल्ली बोलून गेली बाबा. नाही म्हणते मायनावर आणतच नाही म्हणते, आता त्याच्याजवळ पैसेच नाही म्हणते. आता आई बरोबर आहे ना. तुला सांगतो, माझा पगारच नाही झाला या महिन्यात. पगार नाही झाला? काऊन रे? या महिन्यात कोण पगार नाही झाला तुया? काय माहिती कोणतं. या महिन्यात पगारच नाही झाला, कोणाचाच नाही झाला अजून. आमच्या ऑफिसमध्ये एकाचाही पगार नाही झाला. तर मग तुझ्याजवळ काही शिल्लक नाही का आता? आता किराणा नाचा होता ना घरात. तर नाही. आता शिल्लक कुठून राहील माझ्याजवळ? आता बायकोही गाडीसाठी दिली दादाली, त्याच्यानंतर आता किस्तही भरायला लागून मला. हा, माझ्या गाडीची किस्त भरतो मी. घरात एवढा मोठा पैसा माझ्या आतापर्यंत चालला गेला. दवाखान्यात तिच्यासाठी पैसा जाते. त्याच्यानंतर आता मला डिलिव्हरीसाठीच तर उसने घ्यायला लागून म्हटलं पद सोडून. अरे वारे वा, पोरं एवढ्याले सर्व्हिसवाले पोरं असून काय कामाचे रे तुम्ही? आई या महिन्यात सुमितला आणायला लावून किराणा. त्याला मला घेऊन ये, मला 20,000चा किराणा. जे पाहिजे त्याची लिस्ट बनवा, आणि सगळं घेऊन या. हो, आता मना तर लागन त्याले. या महिन्यात सुमितला आणायला लाव, पुढच्या महिन्यात दादाला आणायला लाव. आणि नसून दादा तर पैसे मागून घेतो, दादाने मी आणून देईन मला. आणि त्याच्या महिन्यात अजून सुमितला आणायला लाव. 4-5 महिने त्याला आणायला लाव, त्याच्यानंतर मग मी आणन. असं म्हणजे त्या बायकोनं तुला तिकूनच शिकून आणलाय मग पहिलेच? ते कायले शिकवू नाही, बायकोचं नाव कायले बदनाम करतो. ते कायले शिकवून मला, कोण मला समजत नाही काय? नाही, आजपर्यंत नाही समजलं बा तुले, आजच समजून राहिलं. त्याच्यात तुझी बायको म्हणते मायनवऱ्यानंच ठेका घेतला काय ते घराचा. काय चुकीचं बोलली आता बाई मी? सुमित बापूजी असे समोर बसले राहीन तरी त्याला काम नाही सांगत तुम्ही. राजेजी घरात काही काम करत असन तरी त्याला सांगता, असं करून घे, तसं करून घे, हे घेऊन ये, ते घेऊन ये. सगळं त्याच्याच मागायला होता. म्हणजे करते म्हणून काय? करणारच माणसाचा जीव घेता का तुम्ही? नका करू बापा, नाही करत तर ज्याला जसं पटते तसं करा. आपण काही म्हणत नाही. परी, सांगते सुमितले किराणा घेऊन ये म्हणा, लिस्ट करून दे त्याच्याजवळ, आणि काय काय लागते हे सगळं आणायला लाव त्याला. हो ते बाई सांगते. सांग ना, माहीतच पडते आता काय काय आणते होतं.